उन्हाळ्याचे दिवस म्हटले की आज भाजी काय बनवू ना हा प्रत्येक महिलेला पडणारा प्रश्न. आणि म्हणूनच तर बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत भरपूर साऱ्या अशा वेगवेगळ्या भाज्यांची रेसिपी शेअर करते. या भाज्यांकरिता ना आपल्याला मार्केटला जायची गरज पडते ना भाज्या आणाव्या लागतात. घरगुती साहित्यात किंवा कडधान्यात आणि डाळीसाळींमध्येच या तयार होतात. तर आज आपण बनवत आहोत मठ डाळीची चमचमीत आमटी, जी बनवायला तर अतिशय सोपी आहेच, पण त्यासोबत तुम्ही भात, भाकरी, चपाती अशी कशासोबतही सर्व्ह करू शकता. आणि ही भाजी केली तर आपल्याला वरण देखील बनवण्याची अजिबात गरज पडत नाही आणि चवीला तर एकदम भन्नाट चला लागते. तर मग लगेचच मटाच्या डाळीच्या आमटीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी मठाची म्हणजेच मटकीची डाळ घेतली आहे. जशी मटकी चवीला लागते ना, अगदी सेम हिची देखील टेस्ट असते. आता ही पहिले आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. या डाळीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. घरातील व्यक्तींनुसार अंदाजे ठरवू शकता. डाळ धुवून घेतल्यानंतर लगेचच डाळीच्या दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालून ही भिजत ठेवूयात. तसं तर डाळ भिजायला फारच वेळ कमी लागतो. आपलं वाटण परतेपर्यंत लगेचच ती भिजली जाईल. आता आपण वाटणाची तयारी करूयात. त्याकरिता कढाईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घातलं. तेल हलकंसं गरम झालं की लगेचच उभा आणि पातळ चिरलेला कांदा घालूयात. तर एक मध्यम साईजचा कांदा घेतला होता, जास्तही घेण्याची गरज नाहीये. आता हा आपल्याला हलक्याशा डार्क रंगावर खरपूस असा परतवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला ही आमटी झणझणीत हवी असेल तर डार्क रंगावर कांदा परतवून घ्या, किंवा मग भाज्या झणझणीत नको असतील तर हलक्याशा गुलाबी रंगावरच कांदा परतवला तरीही चालेल. हा परतून घेतला की लगेचच कढईमध्येच एका साईडला सरकवून द्यायचा आणि कढईमधील शिल्लक तेलामध्ये इतरही साहित्य परतवून घ्यायचे. त्यामध्ये पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंच आल्याचे काप घेतलेत. आता हे देखील हलक्याशा डार्क रंगावर, साधारणतः बदामी रंगावर परतवून घेऊ. बघा, यांचाही मस्त असा खरपूस खमंग रंग आलाय. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करते आणि लगेचच एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घातल्या. या देखील हलक्याशा परतवून घेऊयात, जास्तही परतवण्याची गरज नाहीये. टोमॅटोचा हा थोडासा आंबटपणा असतो ना, तो या आमटीमध्ये जबरदस्त उतरतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चटपटीत पदार्थ खाण्याकरिता छान लागतात. त्यामुळेच मी या ठिकाणी टोमॅटोचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला टोमॅटो वापरायचा नसेल तर अगदी थोड्याशा चिंचेचा कोळ देखील तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता. वाटणाचं साहित्य व्यवस्थित असं परतवून झालं, लगेच हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. आपल्या या कढईमध्ये ना अगदी थोडंसं तेल शिल्लक आहे. त्यामध्येच मी पाव चमचा जिरे घातले. जिरे छान असे फुलले की पाव चमचा हळदही घालूयात आणि लगेचच ही भिजवून घेतलेली मठाची डाळ पाण्यासह घालायची. तर तुम्ही बघू शकता आपलं वाटणाचं साहित्य परतेपर्यंतच ही दुपटीने फुलली होती. आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गरज वाटत असेल तर अजून थोडंफार पाणी घालून पाव चमचा मीठ घालायचे आणि एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून ही डाळ 70 ते 80% शिजवून घ्यायची आहे. तसं तर ही भिजवून घेतलेली असल्यामुळे फारच पटकन शिजते आणि त्यामुळेच मी तुम्हाला गॅसची फ्लेम कमीच ठेवा असं सजेस्ट केलं आहे. आपल्या घरात ना भरपूर साऱ्या डाळीसाळी असतात, पण घरामध्ये भाज्या शिल्लक असल्या की यांचा वापर होत नाही. आणि मग आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये याच भाज्या खूप साऱ्या महाग आहे, तर तुम्ही नक्कीच या डाळी कठण-मठण करून बघू शकता. एवढ्या वेळामध्ये मी हे वाटण देखील लगेचच मिक्सरला फिरवून घेते आहे. तर मला थोड्याशा पाण्याची गरज वाटते, म्हणून मी अगदी पाव कप पाणी घातलं आणि पुन्हा एकदा हे फिरवून घेते. आपल्याला हे वाटण जेवढं शक्य आहे ना तेवढं व्यवस्थित असं बारीक दळून घ्यायचं आहे. यामुळे रश्श्याला कन्सिस्टन्सी आणि भाजीला चव छान येते. तर अशा पद्धतीचं आपलं वाटण या ठिकाणी तयार झालंय. एवढ्या वेळामध्ये आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. यातील थोडीशी डाळ तुम्ही बोटांवर घेऊन दाबून बघू शकता. तर बघा, 70 ते 80% ही शिजली आहे. आता आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत. त्यामुळे ही डाळ मी या भांड्यामध्ये काढून घेते. पण जर तुम्हाला वेगळी एखादी कढई वापरायची असेल तर तसंही करू शकता, किंवा डाळ शिजवण्याकरिता वेगळं एखादं पातेलं वापरू शकता. आता आपण तयार केलेलं वाटण परतवून घेऊयात. त्याकरिता पुन्हा एकदा सेम कढई गॅसवर चढवली. आता यामध्ये साधारणतः 2 ते 3 पळी तेल घालूयात. तेलाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल गरम झालं की लगेच यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट आणि 1 चमचा धना पावडर घालायची. सोबतच थोडासा बिर्याणी मसाला घालतीये, जो घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आपण आपल्या या खाद्यप्रेमी चॅनलवर
काही दिवसांपूर्वीच काळ्या मसाल्याची आणि त्यासोबत लाल तिखटाची रेसिपी शेअर केली आहे. धना पावडरची रेसिपी देखील शेअर केली आहे. ती जर तुम्ही पाहिली नसेल तर आवर्जून बघा. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता हे मसाले हलकेसे परतले गेले की लगेचच तयार करून घेतलेलं वाटण घालायचं. पटापट व्यवस्थित मिक्स करायचं. यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा, जेणेकरून आपले सुके मसाले करपणार नाहीत. आता आपल्याला वाटणाचा रंग बदलेपर्यंत किंवा हे जोपर्यंत कढाईपासून सेपरेट सुटत नाही, छान असं तेल सुटत नाही, तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बघा आपलं वाटण या ठिकाणी परतलं गेलं. लगेच यामध्ये शिजवून घेतलेली ही मठाची डाळ घालू. व्यवस्थित मिक्स करूयात. यामुळे वाटणाची आणि मठाच्या डाळीची टेस्ट एकत्र मिक्स होईल आणि ज्यामुळे आणखी छान असा फ्लेवर येईल. तर बघा माझ्या या पद्धतीने जर तुम्ही ही मठाच्या डाळीची आमटी स्टेप बाय स्टेप केली तर तुमचा नक्कीच वेळ देखील वाचणार आहे, कष्ट देखील वाचणार आहेत. डाळ भिजवून घेतल्यामुळे आणि वाटणाचं साहित्य परतल्यानंतर कढाई गरमच होती, त्यामध्येच लगेचच मी मठाची डाळ शिजायला टाकली. यामुळे आपल्या गॅसची देखील बचत होणार आहे. आता हे दोनही साहित्य अगदी छान असे व्यवस्थित परतले होते. लगेच मी यामध्ये गरजेनुसार पाणी घालतीये. तर आमटीचा घट्टसरपणा पातळसरपणा तुम्हाला किती हवा आहे ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तयार होणारी आमटी जर तुम्हाला भाकरी आणि भातासोबत सर्व करायची असेल तर मी सजेस्ट करेल तुम्ही या आमटीचं कन्सिस्टन्सी किंवा प्रमाण या पद्धतीचं ठेवावं. आता यामध्ये गरजेनुसार किंवा चवीनुसार मीठही घालून घेऊयात. डाळ शिजवताना देखील आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, लक्षात असू द्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अर्धवट झाकण ठेवून या भाजीला फक्त उकळी काढून घ्यायची, कारण डाळ तर आपण अगोदरच शिजवलेली होती. तर बघा काही वेळातच एकदम कमी गॅसवर अर्धवट झाकण ठेवून मी या भाजीला उकळी काढून घेतलेली आहे. आपली मठाच्या डाळीची आमटी या ठिकाणी तयार झाली. सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. वाह, काय मस्त अशी आपली ही आमटी झणझणीत दिसतीये. मस्त अशी चटपटीत चवीची आहे. याचा रस्सा थोडासा सरसरीत असल्यामुळे आपण भाकरीसोबत चुरून आणि भातासोबत वरपून देखील खाऊ शकतो. तर गेल्या आठवड्यामध्येच मी तुमच्यासोबत चवळीचं हिरव्या वाटणातील मेदगं कसं बनवायचं याची रेसिपी शेअर केली होती. ती जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलवर जाऊन अवश्य व्हिजिट करा किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून तुम्ही नक्की बघा. आपली चमचमीत आणि झणझणीत आमटी तयार झाली आहे. गरमागरम सर्व करूयात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताटी लावण्याकरिता कांदा किंवा सलाड, पापड, लोणचं जर सर्व केलं ना तर जेवणाला आणखी छान मजा येते, तोंडाची चवही वाढते आणि हे पदार्थ उष्णता रोखण्याकरिता देखील फायदेशीरच असतात. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ताट सर्व करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि आपल्या लाडक्या खाद्यप्रेमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.